दोन्ही डोंगरांच्या मधून आपण ते चित्र काढायचं ना जेव्हा लहानपणी, तेव्हा डोंगर, दोन डोंगर आणि मधून रस्ता, तसं काही चित्र आहे समोर माझ्या डोळ्यासमोर. क्लायमेट पण एवढं छान आहे ना की हा डांबरी रस्ता आहे ना, असं वाटतं की कधी संपूच नाही. तोच कार्यक्रम करतोय मी मागासपासून. असं वाटतंय की मी कोणता तरी गेम खेळतोय म्हणून. हे आहे अर्थूर लेक. असा व्ह्यू येत आहे. दरवाजे तर बंदच आहेत, पण जे हवेने जे पाणी हलत आहे ना, त्यामुळे थोडं थोडं पाणी खाली वाहत आहे. खरंच खूप छान असा व्ह्यू आहे हा. बघा ना तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. मध्ये रस्ता, दोन्ही साईडला पाणी आहे. सुप्रभात मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग्स. सो आता वाजले सकाळचे 5:30 आणि खूप दिवसानंतर आज फर्स्ट टाईम मी एवढ्या लवकर राईडला सुरुवात करत आहे. कारण डेस्टिनेशनच तसं आहे, त्या डेस्टिनेशनवर जाऊन आपल्याला खूप फिरायचं आहे. सो म्हणून आज मी लवकर राईडला सुरुवात करते. नाहीतर माझ्या राईडची सुरुवात 6, 6:30, 7च्या नंतरच होते. पण आज फर्स्ट टाईम मी राईडला लवकर सुरुवात करत आहे. डेस्टिनेशन कोणतं आहे, किती किलोमीटरची राईड आहे आणि कुठे जातो आहे, ते सगळं मी तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपमध्ये सांगतो. आता इथून निघतो आणि राईडला सुरुवात करतो. सो डायरेक्ट तुम्हाला मी आता हायवेवर भेटतो. मी आता आहे मुंबई नाशिक हायवेवर आणि मगासपासून अजिबात ब्लॉगिंग वगैरे काही करत नाही आहे. व्हिडिओ पण बनवले नाही, काही शूट वगैरे काहीच केलं नाही. कारण प्रत्येक राईडला काय होतं की मी ज्या डेस्टिनेशनवर जातो तेव्हा एन्जॉय करत जातो, व्ह्यूज वगैरे. सो सगळा टाईम माझा ना राईड करण्यातच जातो आणि त्या डेस्टिनेशनवर जाऊन माझी घाई होते की मला परत जायचं आहे, रिटर्न जर्नी करायची आहे वगैरे असं. सो त्यामुळे मी आता डिसाईड केलं आहे की सगळा वेळ मला त्या डेस्टिनेशनवर घालवायचा आहे. कारण जे आत्ताचं डेस्टिनेशन आहे ना, ते खूप छान आहे आणि तिथे फिरण्यासारखं एवढं आहे ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की एवढं फिरण्यासारखं आहे. सो त्यामुळे मग मी डिसाईड केलं की लवकरात लवकर राईड करून तो सगळा टाईम आहे तुम्हाला तिकडे स्पेंड करायचा आहे. सो बाय द वे, आजच्या राईडचं वैशिष्ट्य तुम्हाला मी नाही सांगितलं. मी जातो आहे भंडारदराला. भंडारदरा हे असं ठिकाण आहे ना की त्या ठिकाणी तुम्हाला बघायला खूप काही आहे, खूप काही आहे. एवढे वॉटरफॉल आहेत, व्ह्यूज आहेत वगैरे, खूप सारं आहे. सो त्यामुळे मी आधीच ऑलरेडी डिसाईड केलं आहे की कुठे कुठे जायचं आहे, कुठे कुठे नाही जायचं, ते सगळं आधीच नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि बघा आता पावसाला परत सुरुवात झाली आहे. खरंच मला अपेक्षा पण नव्हती की असा पाऊस मला मिळेल म्हणून. कारण मुंबईमध्ये जे ऊन पडतं आहे, अजिबात पावसाचा थेंब नाही आहे. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला खूप पाऊस मिळेल. मगासपासून आता झाले 10-15 किलोमीटर झाले, रस्ता ओलाच आहे, म्हणजे पाऊस पडून गेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की पाऊस पडतो आहे, पावसाला सुरुवात झाली आहे. सो आता कसारा इथून जवळच आहे, जास्त लांब नाही आहे. आता इकडे थोडा वेळ थांबलो होतो ब्रेकफास्ट करायला. एक कांदा भजी प्लेट खाल्ली आणि आता निघतो आहे पुढचा प्रवास. कारण आता कसारा घाट चालू होईल, जो तुम्हाला समोर दिसतो आहे तो. कसारा घाटाच्या पुढे आलो आहे आणि आता एकातपुरीमध्ये मुंबई नाशिक हायवेपासून राईट टर्न घेतल्यानंतर असा रोड चालू झाला आहे. तुम्हाला माहीत असेल, घोटी फाटा म्हणून आहे, तिकडून हा राईट टर्न येतो. सो आता हा राईट टर्न घेऊन मला सरळ जायचं आहे. पण इथे पाऊस नाही आहे, हे एक बरं आहे. बघू शकता फॉग पण आहे डोंगरावरती, म्हणजे आतमधल्या साईडला तर पाऊस पडत असेल, पण इथे आता नाही आहे मी जिथे राईड करतो तिकडे. कारण हा रोड एवढा छान आहे ना, खूप मस्त रोड आहे. कारण लास्ट टाईम मी राईड केली होती जेव्हा मी शिर्डीला गेलो होतो, तेव्हा याच रोडवरून राईड केली होती आणि येताना पण याच रोडवरून राईड केली होती. त्यामुळे हा रोड खूप छान आहे. प्रत्येक वेळी मी या रोडवरून जातो ना, तेव्हा मी या रोडची तारीफ करतोच. भंडारदरावर जाऊन ना माझं डिसाईड होणार आहे की कोणते कोणते स्पॉट्स करायचे आहेत ते. कारण खूप स्पॉट मी निवडले आहेत, म्हणजे सगळेच ऑलमोस्ट सगळेच स्पॉट्स आहेत जे मला बघायचे आहेत. पण आता बघू किती शक्य होतं आणि किती पॉसिबल होतं. टाईम मॅनेज पण झाला पाहिजे तेवढा, कारण आपल्याला वन डेमध्ये रिटर्न पण जायचं आहे. हा भंडारदरा असा बोर्ड आहे आणि आता रस्ता चालू होईल, असा रस्ता चालू होईल. व्ह्यूज बघा, फक्त व्ह्यूज बघा समोरचे.
एकच नंबर कडक. पूर्ण डोंगर आहे ना धुक्याने झाकून गेलंय. जे डोंगराचं वरचं टोक आहे ना ते पूर्ण धुक्याने झाकून गेलंय. आणि ह्या रोडबद्दल पण मी ऐकलं होतं की खूप छान रोड आहे हा. ओ हो कडक. हे असे व्ह्यूज बघायला मिळाले ना की सकाळपासूनचा जो थकवा असतो ना तो ऑटोमॅटिकली गायब होऊन जातो. पहिलं तर मी रंधा वॉटरफॉलला जाणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे वॉटरफॉल आहेत ना ते सर्व करणार आहे. बघू आता कसं पॉसिबल होत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. रोड बघू शकता तुम्ही, समोरचे व्ह्यूज कडक. मान्सूनमध्ये ना हेच बघण्यासारखं आहे. भले तो कितीही पाऊस पडून दे पण त्याच्यानंतर जे व्ह्यूज बघायला मिळतात ना एक नंबर असतात. आणि हा रोड आणि दोन्ही डोंगरांच्या मधून आपण ते चित्र काढायचं ना जेव्हा लहानपणी, तेव्हा डोंगर, दोन डोंगर आणि मधून रस्ता, तसं काही चित्र आहे समोर माझ्या डोळ्यासमोर. राईड करायला एवढी मजा येते ना खरंच सांगतो. आणि क्लायमेट पण एवढं छान आहे ना की हा डांबरी रस्ता आहे ना असं वाटतं की कधी संपूच नाही. एवढं छान क्लायमेट आहे खरंच सांगतो. जिथे बघावं तिथे ग्रीनरी, जिथे बघावं तिथे ग्रीनरी. आणि इथून रंधा वॉटरफॉल आहे ना तो 10 किलोमीटर आहे. मी फर्स्ट रंधा वॉटरफॉलला जाणार आहे, त्यानंतर मग तिकडून बघू, तिकडे डिसाईड करेन रंधा वॉटरफॉलवरून कुठे जायचं आहे ते. पण आधी रंधा वॉटरफॉलवर जाणार, त्यानंतर मग पुढे भंडारदरा, अंब्रेला वॉटरफॉल वगैरे ते सर्व करणार आहे. सगळं तुम्हाला मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. एकदम मोकळा रस्ता आहे, बघू शकता. टर्न बघू शकता, टर्न. आणि या टर्न्सला जी लीन करायची जी मजा येते ना ती वेगळीच आहे खरंच. एकच नंबर. मगासपासून माझे तेच चालू आहे, तोच कार्यक्रम करतोय मी मगासपासून. असं वाटतंय की मी कोणता तरी गेम खेळतोय म्हणून. बघा टर्न्स बघा फक्त. मगासपासून फक्त मी तेच करतोय. मला असं वाटतं की मी मोबाईलमध्ये गेम खेळतोय. जसं आपण मोबाईलमध्ये गेम खेळतो ना तसेच टर्न्स आहेत. ते बघा, हा आला आपला, दुसरा आला. एवढी मजा येते ना राईड करायला. डांबरी रस्त्यावर जी बाईक राईड करायला मजा येते ना ते सिमेंट कॉन्क्रीटवर येत नाही. कारण ह्या रोडवर तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळतो की कसं राईड करायचं, ते सिमेंट कॉन्क्रीटवर मिळत नाही तुम्हाला. बघा टर्न्स बघा फक्त, टर्न एक नंबर. काय वळणे आहेत यार खरंच. आणि हे क्लायमेट, ऊन जरी पडलं असेल ना तरी पण मला गरम नाही होत आहे, थंडी वाजते. सो आता मी आलो आहे रंधा वॉटरफॉलजवळ आणि इथे पाऊस नसल्यामुळे एवढं मला वॉटरफॉल बघायला मिळत नाही आहे. पण एक समोरचा व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो. सो असा ब्रिज आहे, या ब्रिजवरून तुम्हाला यायचं आहे. आणि हा ब्रिज चढून आलात की तुम्हाला असा एक व्ह्यू बघायला मिळेल. खूप छान असा व्ह्यू आहे हा, एक नंबर. आणि ह्या साईडला पण वॉटरफॉल आहे पण तो सध्या पाणी नाही आहे तिथे, नाहीतर मग अजून खूप छान व्ह्यू मिळाला असता. तर ह्याचे मी तुम्हाला सगळे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे देईन छान छान. आणि हाच ब्रिज पुढे जाऊन कनेक्ट होतो त्या दुसऱ्या ब्रिजला. तो बघू आता पुढे जाऊन कोणते व्ह्यूज बघायला मिळतात ते. कारण इथे वॉटरफॉलच आहे फक्त, रंधा वॉटरफॉल फेमस आहे. आता मी पोचलो आहे, अर्थूर लेकजवळ पोचलो आहे. माझ्यासमोर लेकचा व्ह्यू आहे तो तुम्हाला मी दाखवतो.
ऑसम व्ह्यू आहे, एक नंबर. पूर्ण मागे डोंगर रांग आहेत आणि त्याच्यासमोर ते तलाव आहे, ते तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. जायचा रस्ता जरा वेगळा आहे, त्यासाठी फिरून जायचं आहे. मी बघतो, ट्राय करतो आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो छानपैकी. हे आहे अर्थूर लेक, असा व्ह्यू येत आहे. आणि आता मी पुढे जात नाही आहे कारण जाण्यासाठी तिकडून रस्ता आहे, तिकडून तुम्हाला तसा जाऊन फक्त लेक बघायचं, फक्त एवढंच दिसणार आहे. पुढे जाऊन पण मला तेच दिसणार आहे जे इथून दिसतं आहे, तर त्यामुळे पुढे जात नाही आहे. आता इथून निघतो आणि डायरेक्ट आता मी अंब्रेला वॉटरफॉल जवळच थांबणार. त्यानंतर मग भंडारदरा डॅम आहे तिथे थांबणार. सो त्यानंतर मग लव्वाळवाडी म्हणून आहे त्या ठिकाणी जाणार आहे. सो आता इथून काहीच अंतरावर आहे अंब्रेला वॉटरफॉल, त्यानंतर त्याच्या पुढे भंडारदरा डॅम आणि भंडारदरा डॅमच्या इकडूनच आपल्याला लव्वाळवाडीला जायचं आहे. सो सगळे स्पॉट्स करणार आहे, जेवढे आपण ठरून आलो आहे तेवढे सगळे स्पॉट्स करणार आहे. सो आता इथून निघतो अर्थूर लेक जवळून आणि डायरेक्ट तुम्हाला आता अंब्रेला वॉटरफॉल जवळ भेटतो. आता सुंदर अशा व्ह्यूला आपण टाटा बाय बाय बोलूया. जे मला इथून दिसतंय तेच मला समोर जाऊन दिसणार होतं, जवळ जाऊन, म्हणून मी जास्त जवळ गेलो नाही. आणि हे आहे डॅम. हे आहे भंडारदरा डॅम आणि त्यामधून दरवाजे तर बंदच आहेत, पण जे हवेने जे पाणी हलतं आहे ना त्यामुळे थोडं थोडं पाणी खाली वाहत आहे, पण दरवाजे तर बंद आहे, तुम्ही बघू शकता. जर दरवाजे जर ओपन असले असते ना तर मस्त व्ह्यू बघायला मिळाला असतं आपल्याला. जे मगाशी अर्थूर लेक होतं ना तिथेच ते धरण आहे, पण डॅमचे दरवाजे बंद आहेत त्यामुळे. सो आता पुढे आपण जाणार आहोत लव्वाळवाडीला. हे आहे भंडारदरा धरण आणि त्याच्याच बाजूला अंब्रेला वॉटरफॉल आहे, पण तो सध्या आता बंद आहे म्हणून मी आता आतमध्ये जात नाही आहे. पण आता इथूनच रिटर्न मारतो आहे. इथे विचारलं, हे ज्यांचं स्टॉल आहे ना त्यांनी सांगितलं की भंडारदरा अंब्रेला वॉटरफॉल आहे ना तो आता बंद आहे, मग तुम्ही लव्वाळवाडीला जाऊ शकता, ते चालू आहे. सो आता बघू, जास्त मिनटं लागणार असं बोलता येतो, म्हणजे 1.5-2 तास. आता बघू, डिसाईड करेन मी आता जायचं आहे की नाही जायचं आहे, कारण ऑलरेडी मला घरी पण जायचं आहे. घरी जायला मला 4-5 तास लागतील. बघू, डिसाईड आता करू. आता आपण लव्वाळवाडी आहे ना त्याच्या जवळच पोचलो आहे. सो आता 1-2 मिनटात लव्वाळवाडी येईल. आता तुम्ही लव्वाळवाडीचा व्ह्यू बघा काय आहे तो, इतका सुंदर आहे ना. मी रील्समध्ये बघितलं होतं, कारण आता येत होतो ना तेव्हा मला एक व्ह्यू दिसला समोरून. हे बघा, हे पूर्ण असा एक व्ह्यू आहे लव्वाळवाडीचा, एकच नंबर. जसं रीलमध्ये दाखवलं होतं ना तसंच आहे सेम, काहीच फरक नाही आहे. जसं रीलमध्ये दाखवलं होतं ना सेम तसंच आहे. तुम्ही बघा, दोन्ही साईडला रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही साईडला पाणी आहे आणि मधून हा रस्ता जात आहे. खूप छान असा हा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. चारी बाजूने पाणी आहे, या साईडला पण पाणी आहे, त्या साईडला पण पाणी आहे आणि हा मधून रस्ता जातो. एकच नंबर, एकच नंबर. आता पूर्ण रस्ता आपल्याला काढायचा आहे. हा खूप पब्लिक येते इथे हा व्ह्यू बघण्यासाठी. खरंच खूप छान असा व्ह्यू आहे हा. बघा ना तुम्ही, एक नंबर व्ह्यू आहे. मध्ये रस्ता, दोन्ही साईडला पाणी आणि आहे मध्ये रस्ता, एकच नंबर. आणि हाच रस्ता सरळ सरळ जातो. एक नंबर, एक नंबर, कडक. हेच तर बघायचं होतं मला. निमित्त फक्त भंडारदरा होता, मला हे लव्वाळवाडी बघायचं होतं. कारण खूप रील्स बघितल्या होत्या मी की असा रोड आहे, साईडला पाणी आहे, आणि आज ते मी माझ्या डोळ्यांनी बघतोय जे रील्समध्ये बघितलं होतं ते. खरंच. आणि हा पूर्ण रोड आय थिंक एक ब्रिज येतो तेव्हा संपतो.
हां, तो ब्रिज आहे तिथे जाऊन संपतो. एकच नंबर. आता ब्रिजवरती जाऊन आपण एक व्ह्यू दाखवूया तुम्हाला. ब्रिजवरती जाऊन हे बघा, हे दोन्ही साईडला, या साईडला पण आणि या साईडला पण. एकच नंबर, एकच नंबर, कडाकच. काय व्ह्यू आहे रे, ऑसम व्ह्यू आहे, ऑसम व्ह्यू. दोन्ही साईडला पाणी आणि हा मधून रस्ता आणि हा ब्रिज. खरंच तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. काय व्ह्यू आहे बघा. ते डोंगर, ही मध्ये ग्रीनरी, हे असं पाणी आणि ते डोंगरचा जो वरचा भाग आहे ना पूर्ण धुक्याने झाकून गेलाय, पूर्ण धुक्याने झाकून गेलाय. आणि या साईडला तुम्हाला पूर्णपणे पाणी दिसेल लांबपर्यंत. ते लांब लांबपर्यंत तिथे डोंगर आहेत, बाकी डोंगर नाही आहेत. साईडला घेऊया, गाड्या येतात आहेत. खरंच खूप छान असं व्ह्यू आहे इथे. जरा साईडला राहून मी सिनेमॅटिक शॉट वगैरे घेतो, ते तुम्ही बघा. एकच नंबर, एकच नंबर. खरंच लव्वालवाडी. आता या व्ह्यूला टाटा बाय बाय बोलूया. थोडा वेळ थांबलो होतो इथे आणि आता निघतो इथून. थोडा व्ह्यू एन्जॉय केला आणि आता इथून निघतो. हे आपली अविरा. कारण मी ज्या रोडने आलो आहे ना तो रोड खूप खराब आहे, खडबडीत आहे. सो त्यामुळे दुसरा रस्ता आता मला बघावा लागेल. लोकलला विचारून जर दुसरा रस्ता कोणता असेल तर तो मी बघेन. कारण आलो त्या रोडने खूप खडबडीत रस्ता होता, कच्चा रस्ता होता. त्यामुळे मी त्या रोडने परत जाणार नाही आहे. बघू आता जर दुसरा रस्ता असेल तर चांगलंच आहे. बाकी तुम्ही व्ह्यूज तर बघू शकता. इथून निघायचं तर मन नाही करत आहे, पण काय करणार. नेक्स्ट राईड जर करायचं असेल तर आपल्याला ह्या व्ह्यूवरून निघावं लागेल. सो बाय बाय बोलूया आता या व्ह्यूजला. आणि आता परत पावसाला सुरुवात होईल. सो आता मी यू टर्न घेतो आणि परत एकदा तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि त्याच रूटने जाणार आहे ज्या रूटने आलो आहे मी. कारण अजून कोणताही रस्ता नाही आहे मुंबई साईडला जाण्यासाठी. सो तोच एक रस्ता आहे, त्यामुळे त्याच रोडने जावं लागेल. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल भंडारदराला तर भंडारदरामध्ये फिरण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. एक म्हणजे रंधा वॉटरफॉल, अंब्रेला वॉटरफॉल, अर्थूर लेक, लव्वाळवाडी, इथे तुम्ही येऊ शकता.
प्लस अमृतेश्वर एक मंदिर आहे, तिथे जाऊ शकता तुम्ही. मी तर नाही गेलो तिथे, पण इथे फिरण्यासारखं खूप आहे. कळसूबाई आहे, कळसूबाईला तुम्ही जाऊ शकता, ट्रेक करू शकता. कोकणकडा आहे, खूप सारे फिरण्यासारखे तिकडे. फक्त टाईम पाहिजे, बस. टाईम नसेल ना तर काहीच पॉसिबल नाही आहे. प्रत्येक ठिकाणी जायला तुम्हाला टाईम पाहिजे आणि तिथे थोडासा टाईम स्पेंड करायला हवाच, कारण असे असे व्ह्यूज आहेत ना बघण्यासारखे, खरं सांगतं. आता समोरचाच बघा ना व्ह्यू काय दिसतं, एकच नंबर. हे असे व्ह्यूज आहेत, ते तुमच्याकडे बघायला ना टाईम पाहिजे तुमच्याकडे. ते बघण्यासाठी तुमच्याकडे टाईम पाहिजे आणि तो टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की रस्ता खूप खराब आहे. सो असा रस्ता आहे, ओबड धोबड ओबड धोबड, अजिबात पक्का रस्ता अजिबात नाही आहे. सो त्यामुळे मला या रूटने यायचं नव्हतं, पण आता बाकी ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे ह्याच रूटने यावं लागलं. लव्वाळवाडी आहे, तिथे तुम्ही येऊ शकता. तिथे यायचं जर असेल तुम्हाला लव्वाळवाडीमध्ये, तर त्याच्यासाठी चार्जेस आहेत त्या गावामध्ये जाण्यासाठी. म्हणजे आधीच कळसूबाई अभयारण्य म्हणून आहे असा बोर्ड लावला आहे. सो त्या ठिकाणी आपल्याला पेड करायचे आहेत पैसे, पर पर्सन 30 रुपीज आणि बाईकचे 25 रुपीज. सो असे पेड करायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला एक रिसिट मिळेल. ती रिसिट तुमच्याकडे ठेवायची आहे आणि मग नंतर तुम्ही एंटर करू शकता आतमध्ये. सो असा काही चार्जेस आहे लव्वाळवाडीमध्ये जाण्यासाठी. एक लव्वाळवाडी एक गाव आहे. सो तिकडे जाण्यासाठी तुम्हाला असे चार्जेस पेड करावे लागतील, बाकी काही नाही आहे. रस्त्याची कंडिशन अशीच आहे, खूप बेकार कंडिशन आहे. पण तिकडे जाऊन जो व्ह्यू बघायला मिळतो ना, तो खूप पैसा वसूल करणारा आहे, कारण खूप छान असा व्ह्यू तुम्हाला तिकडे जाऊन बघायला मिळेल, जो की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. फक्त हे असे रस्ते आहेत म्हणून कंटाळा येतो आणि बाकी दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण या रस्त्यामधूनच तुम्हाला रिटर्न जर्नी पण करायची आहे आणि लव्वाळवाडीमध्ये जायचं असेल तर याच रस्त्यामधून तुम्हाला जावं लागेल. सो या व्हिडिओपुरती एवढंच. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या रायडर मित्रमैत्रिणीसोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम ID आहे, इथे जाऊन नक्की फॉलो करा. सो राईड सेफ अँड वेअर हेल्मेट्स.